नमस्कार शेतकरी बंधूंनो भगिनींनो, सचिन राठोड किसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीक विम्याची जुनी पद्धत व आता सध्या जी चालू आहे पीक विम्याची नवीन पद्धत याविषयी व्हिडिओ पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये कंपनी मालामाल होत आहे का शेतकरी मालामाल होत आहे या पीक विमा योजनेतून याविषयी व्हिडिओ पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची जी जुनी पद्धत होती ती पद्धत ₹1 पीक विमा भरायचा होता आणि त्याच्यामध्ये 4 ट्रिगर होते। यामध्ये पेरणी अट, प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक परिस्थिती आणि काढणी पश्चात असे 4 ट्रिगर होते। ह्या 4 ट्रिगरमध्ये पीक विमा योजना होती। यामध्ये शेतकरी ₹1 पीक विमा भरला तर त्यांना आपल्या हक्काचे जे पैसे ती शेतकऱ्यांना मिळत होते। आणि आता शेतकरी पदरचे पैसे भरून पण शेतकरी बांधवांना ही नवी जी पीक विमा पद्धत आहे या पीक विमा पद्धतीने एकदम तुटकी रक्कम आले। कोणत्या शेतकऱ्यांतर या पीक विमा योजनेची रक्कम मिळाली नाही। सरकार सांगत आहे नांदेड जिल्ह्याला 813 कोटी 814 कोटी आपण दिलेलं आहे असे सरकार सांगत आहे। पण त्या जिल्ह्यामध्ये पण काही अशी मंडळ आहेत त्या मंडळामध्ये पीक विमा कमी वितरण झाला, काही मंडळामध्ये अजून पीक विमा वितरण व्हायचं आहे। शेतकरी बांधवांनो, आपल्याला जर आपल्या न्याय हक्काचे पीक विम्याचे पैसे भरून आता आपल्याला पुढल्या वर्षी पीक विमा भरायचा आहे आणि आपल्याला जर पीक विम्याची रक्कम मिळवायची असेल तर आपल्याला शेतकरी संघटनेच्या माध्यमातून व सर्व शेतकऱ्याच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्याला असो कृषी कार्यालय असो यांच्याकडे निवेदन देणे गरजेचं आहे। शेतकऱ्यांनी आपली संघटना स्ट्रॉंग करणे गरजेचे आहे आणि तात्काळ निवेदन देऊन तात्काळ जी पहिलं पीक विमा पद्धत जी होती जुनी पद्धत ती पद्धत लागू करा म्हणून आपल्याला सांगणे गरजेचे आहे। तरच आपल्याला पीक विमा योजनेचा लाभ घेता येईल। अन्यथा ही पीक विमा योजना आता जी चालू सध्या घडीची पीक विमा ही पीक विमा योजना काही फायद्याची नाही। शासन कारण काय दिले जुनी पीक विमा पद्धत बंद करण्यासाठी कारण काय दिले? बीड जिल्ह्यामध्ये जी पीक विम्याचा भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचारामध्ये कंपनी मालामाल झाली असं कारण देण्यात आले। पण शेतकरी बांधवांनो, जुन्या योजनेपेक्षा नवीन योजनेमध्ये शेतकरी मालामाल नाही तर कंपनी मालामाल होत आहे। यामध्ये एकच ट्रिगर ठेवण्यात आले। ह्या उंबरठा उत्पादनामध्ये जर घट झाली असेल तर शेतकरी बांधवांना ही योजना लागू होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ह्या पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना कमी रक्कम मिळते, काही शेतकरी रक्कम मिळत नाही। यामध्ये कंपनीचा जास्तीत जास्त फायदा आहे। या जिल्ह्यामध्ये तर पीक विम्याची रक्कम वाटप झाली नाही, पीक विमा कॅल्क्युलेशन झालेलं नाही, त्यांचे पीक विमा क्लेम स्टेटस बदलले नाही। यामध्ये धाराशिव असो, लातूर असो, बीड असो ह्या जिल्ह्याला 2025चा पीक विमा अद्याप मिळालेला नाही। याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये तर पीक कापणी प्रयोगावरती 217 पीक कापणी प्रयोगावरती कंपनीने आक्षेप घेण्यात आले होते। यामध्ये राज्य तक्रार निवारण समितीकडे 200 प्रकरण ही आक्षेप दूर करण्यात आले। यामध्ये आता फक्त 17 प्रकरण पेंडिंग आहेत। यामध्ये राज्य तक्रार निवारण समितीने आक्षेप दूर केले नाही, यामध्ये बैठकीमध्ये निर्णय दिलेला नाही। त्यामुळे ह्या जिल्ह्याचा पीक विम्याचा प्रश्न आहे। यामध्ये असं सांगण्यात आले आपले जे अधिकारी होते त्यांनी बंगालच्या निवडणुकीमध्ये व्यस्त होते, त्यामुळे ती आल्याशिवाय बैठक घेता येत नाही आणि पीक विम्याचं जे पीक कापणी प्रयोगाचा आक्षेप आहे ही आक्षेप दूर करता येत नाही आणि ही आक्षेप दूर केल्याशिवाय धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा होत नाही असं कारण देण्यात आले। शेतकरी बांधवांनो, आपण तात्काळ जी नवी पद्धत आहे ह्या पद्धतीने शेतकऱ्याचा फायदा नाही, यामध्ये कंपनी मालामाल होत आहे। आपल्याला जर खरंच पीक विमा मिळवायचा असेल, आता खरीप 2026मध्ये आपण 26च्या पीक विम्याचा भरण्याच्या आधी आपण शेतकरी संघटनांनी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आवाज उठवला पाहिजे की
पीक विम्याची जी सध्याची जी पद्धत आहे ही पद्धत बंद करून जी जुनी पद्धत होती, जी 4 ट्रिगरची पद्धत होती, 4 ट्रिगरची पद्धत चालू ठेवणे गरजेचे आहे. तरच आपल्याला पीक विमा मिळू शकतो. अन्यथा आपल्याला पीक विमा ही तोडकी रक्कम मिळू शकते. काही शेतकरी मिळत बी नाही. यासाठी मी सांगत आहे. धन्यवाद शेतकरी बंधू भगिनींनो. आपण सचिन राठोड किसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनल काढलेलं आहे. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खात्रीशीर, विश्वसनीय, तंतोतंत माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. आपण जर ह्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपल्याला आपल्या व्हिडिओची लिंक नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल आणि गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून आपल्याला सहकार्य